येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत. आणि हे मतदान उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार श्री देसाई यांचं चिन्ह आहे घड्याळ. उत्तूर पंचायत समितीचे उमेदवार आहेत विकास चोते बहिरेवाडी यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि भादवन पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती जयश्रीताई गाडे यांचं चिन्ह आहे घड्याळ. या तिन्ही घड्याळासमोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज आपण अतिविराट जी जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेला उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी वसंतरावजी धुरे, काशीनाथ तिली, घोरपडे सर, दीपकराव देसाई, महेश तुर्मतमठ, गडिंगलाचे नगराध्यक्ष M.K. देसाई, राजेंद्र मुरुगटे, बेटी जाधव, शिवलिंग संनी यांना, रहमान नायकोडी, विश्वासराव देसाई, मुळी गुरुजी, गंगाधर हराळे, राजाराम पाटील, विजयराव वांगणेकर, विजय सावेकर, सुनील देसाई, संभाजीराव तांबेकर, गणपतराव सांगे, संजय हेगडे, सुधीर सावंत, भूषण नादवडेकर, आनंदराव घाटगे, धनाजी कांबळे, सौभाग्यवती देसाई वहिनी, सौभाग्यवती सुनीता हत्तिरगी, तिन्ही उमेदवार आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित सर्व गावागावातील कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, बंधू भगिनींनो, 3-4 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे नेते अजितदादा पवार यांचं अकाली विमान अपघातामध्ये निधन झालं. ते एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील असं स्वप्नातही आम्हाला वाटलं नाही. ज्या पद्धतीने अपघात झाला ते अपघात ही फार मोठा विचित्र आणि भीषण होता. आणि ध्यानीमनी नसताना अचानक करून अजितदादा आम्हा सर्वांना सोडून गेले. आम्हाला पोरकं त्यांनी केलं. एक अतिशय सच्चा व्यक्ती, ज्यांनी आयुष्यभर विकास कामाला झोकून दिलं. ओटात आहे ते ओटात आणणारा, शब्दाचा पक्का, कुणालाही खोटं न बोलणारा, एक सत्यवचनी आणि विकास कामावर प्रचंड प्रेम करणारा, त्यासाठी अहोरात्र झटणारा, कार्यकर्त्यासाठी कुठल्याही टोकाला जाणारा, अशा एका थोर व्यक्तीचं निधन झालं. आणि गेले 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्र शून्य झालेला आहे. त्यांच्या जाण्यानं राज्याची फार मोठी हानी झालेली आहे. 2 दिवसापूर्वी त्यांचा 3रा दिवस झाल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार वहिनी यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीवरून आपल्या पतीच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आम्हाला सर्वांना आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आपण अजितदादा पवार यांच्या आत्म्याला शांती लावावी आणि सुनेत्रा पवार वहिनींनी जी भूमिका आज हातामध्ये घेतलेली आहे, अजितदादांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी एवढी प्रार्थना आपण करूया. आणि आपण सर्वांनी आपण त्यांना आदरांजली वाहूया. बंधू भगिनींनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 दिवस पुढे गेल्या. 5 तारखेची 7 तारखेला आता मतदान होत आहे. आणि या मतदानामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून देणं हीच मला वाटते खऱ्या अर्थानं अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासारखं आहे. अजितदादा पवार यांनी उत्तर विभागाच्या विकासासाठी मला केलेलं सहकार्य, ज्या वेळा या विकासासाठी प्रयत्न आला त्या वेळा भरभरून निधी देण्याचं काम या राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलं. आणि आज
जे आपण विकासाचा डोलारा इथं उभं केलेला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात 22 वर्ष ते आणि मी एकत्र मंत्रिमंडळात काम केलं. आणि बंधू भगिनींनो, आज या सर्वांची उतराई होण्याचं हे क्षण आहे. आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे, विशेषतः उत्तर विभागाच्या नागरिकांना, नवीन आलेल्या गावातील सर्व कार्यकर्त्यांना, या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून दिल्यामुळंच खऱ्या अर्थानं अजितदादा पवारांचं खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल. बंधू भगिनींनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका या 10 वर्षानं होत आहेत. आणि या 10 वर्षानं होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण अनेक उमेदवारांची इच्छा असताना सुद्धा नाईलाजानं त्यांना उमेदवारी अर्ज परत घ्यावे लागले, आम्हाला पाठिंबा द्यावा लागला. ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि या निवडणुकीमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलेले आहेत. अनेकांनी माझं विकासाचं काम सांगितलेलं आहे. आणि अनेक या व्यासपीठावर अनेक वेळेला मनोगत व्यक्त करत असताना मी माझ्या भावनाही व्यक्त केलेल्या होत्या. बंधू भगिनींनो, आज आपल्या समोर ज्याचा उल्लेख मगाशी श्री देसाई करत होते, एक अतिशय उमदा एक कार्यकर्ता या उत्तूरचा सुपुत्र म्हणून आपल्या समोर उभा राहिलेला आहे. त्याने आपलं केलेलं काम जाहिरातबाजी न करता निरपेक्षपणानं केलेलं आपल्या या विभागासाठी काम त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं. विकास चौकेसारखा एक तरुण आपण या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे. आणि जयश्रीताई गाडे त्यांचे पती हे या गोरगरिबांच्या कामासाठी आमची ओळख आहे, ते काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशी एक तिघांची आपण एक चांगली मोठ बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. आपापल्या गावातलं, आपापल्या मतदारसंघातील प्राथमिक शिक्षण दर्जेदार करणं, आपल्या गावातल्या स्वच्छता, आरोग्य याकडे विशेष लक्ष देणं, पिण्याच्या पाण्याची सोय अच्छी, स्वच्छ आणि भरपूर करणं, रस्ते, दळणवळण यामध्ये लक्ष घालणं ही जबाबदारी आहे. जो विकास हा निरंतर आहे. एकदा रस्ता केला की 5 वर्षानंतर उकडणार, पुन्हा तो रस्ता करावा लागणार. पाण्याची योजना केली की नवीन गाव विस्तार झाला की नव्यानं करावी लागणार, पाण्याच्या टाक्या कराव्या लागतील. म्हणजे ही निरंतर प्रक्रिया आहे. परंतु खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून हे तिघं ज्यावेळी निवडून जातील, माझ्यासारखी अपेक्षा आहे की आपण मला 4 वेळेला, कागद तालुक्याच्या जनतेनं 6 वेळेला विधानसभेला आमदार म्हणून पाठवलेला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 22 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. त्याची कारण काय आहे की आपण विकास काम तर केलंच, हजारो कोटी रुपयाचा निधी आणून आपण त्या विकास कामाला चालना दिली, त्याचा उल्लेख मगाशी काशीदादांना करत होते. आपल्याला माहिती आहे की अनेक वर्ष आपलं अधूर राहिलेलं आंबेवळचा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये आपल्याला यश आलं. त्याऐवजी कोट्यावधी रुपयाचा निधी अजितदादा पवारांनी मंजूर करून दिला. आणि चांगली व्यवस्था शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची आपल्या विभागामध्ये झाली. ज्यावेळी मी आमदार म्हणून आलो त्यावेळेला त्याचा उल्लेख अनेक भाषणामध्ये मी केलेला होता. पाण्यासाठी वनवन विकणाऱ्या माझ्या माता भगिनी, उत्तर विभागाचे नागरिक, त्याची एक चांगली सोय झाली, शेतीच्या पाण्याची चांगली सोय झाली. आणि म्हणून तुडुंब धरण भरल्यानंतर आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतंय. आपल्या गावागावातील रस्ते असतील, आपल्या गावातील देवालय 750 देवालयाचं जीर्णोद्धार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि नव्यानं आता ज्याचा उल्लेख मगाशी वक्त्यांनी केला की धामण्याच्या माळावर जवळजवळ 1000 कोटी रुपये खर्च करून आपण देशात पहिलं योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय सुरू केलं. आता हे शासकीय महाविद्यालय दुसरी तुकडी हा 4.5 वर्षाचा हा डिग्री कोर्स आहे. तो आता भैरीवाडला कैलास वर्षी जी.पी. नाईक यांच्या स्मारकामध्ये ते भरलं जात आहे. आणि आता आपल्या इथं बांधकाम फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. मी विश्वास व्यक्त करेन
के शासकीय महाविद्यालयाबरोबर ट्रेनिंग सेंटर सुरू करणं, फिजिओथेरपीचं शासकीय महाविद्यालय काढणं, ह्या गोष्टी आम्ही करूच. यामुळे चांगला रोजगार निर्माण होईल. आणि आपल्या विभागामध्ये माझं एक स्वप्न होतं की एखादा उद्योग काढण्यासाठी या विभागामध्ये एक चांगला उद्योग येणाऱ्या 4 वर्षात उभं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि तरुण आणि बेरोजगार मुलांच्या हाताला काम लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढं प्रचंड काम ही संधी मिळाल्यानंतर मी केलं. या विकास कामाबरोबर मी अनेक वेळा त्याचा उल्लेख केला की आमच्या लोकप्रतिनिधी जनतेमध्ये त्याच्या सुखदुःखामध्ये मिसळण्याची आवश्यकता आहे. तुमचं सुख हे आमचं सुख असलं पाहिजे, तुमचं दुःख हे या सदस्यांचं असलं पाहिजे, तुम्हाला ठेच लागली घ्यायला कळाली पाहिजे, अशा प्रकारचं काम यांनी करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्या युती शासनाने फार मोठे निर्णय चांगले घेतले. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही दसऱ्या आणि दिवाळीच्या वेळेला आणली आणि 1,500 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 7,500 रुपये आईला, 7,500 लेकीला, असे 15,000 रुपये एकेका घरात दसऱ्या आणि दिवाळीच्या निमित्ताने आले. बाजारपेठा फुल झाल्या. आमच्या लाडक्या बहिणीला नवऱ्याकडे साडीला पैसे मागायची आवश्यकता राहिली नाही. त्यांनी उसने घेतले तर द्यायचे परत. आणि गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर 46,000 कोटी रुपये खर्च करून आतापर्यंत आम्ही एकही हप्ता चुकवलेला नाही. आता बंधूंनो, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा अर्थमंत्री होते, त्या तिजोरीच्या किल्ल्या आमच्याकडे होत्या. या महिला बाल विकास मंत्री म्हणून आदित्यताई तटकरे, या महिला बाल विकास मंत्री या राष्ट्रवादीच्या आहेत. आणि खऱ्यामुळं या योजनेवर आमचा अधिकार आहे. आम्ही आता 2100 रुपये द्यायचं वचन दिलेलं आहे. तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला कटाकट घड्याळ चिन्हास म्हणजे बटन दाबा. आम्ही 2100 रुपये तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, त्याचा विश्वास मी आम्ही महिला भगिनींना 50% म्हणजे एसटी मध्ये सवलत दिलेली आहे. आम्ही तांदूळ आणि गहू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गेली 10 वर्ष तांदूळ आणि गहू मोफत देत आहेत. आणखी अनेक वर्ष ते मोफत आपल्याला मिळणार आहे. लखपती दिदी सारख्या बचत गटाला योजना आपण आणलेल्या आहेत. आमच्या बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये येतात महिन्याला, त्यांना आम्ही 30,000 बिनव्याजी देण्याचा आपण निर्णय घेऊन ती अंमलबजावणी सुरू झालेली आहे. लवकरच 1,00,000 करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे कशासाठी की तुमचे संसार चांगले चालावेत, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, तुमच्या मुलाबाळांना IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर होता यावं, यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, मुला मुलींच्याकडे लक्ष ठेवा. मुलगा वेळेवर रात्री येतोय का बघा, तो वाईट संगती तर सापडणार नाही याची काळजी घ्या. मुलीकडे लक्ष द्या, तिचीही मोबाईलला तपासत चला आणि त्यांचं चांगलं शिक्षण करा, त्यांना मोठं करा आणि तुमचा संसार सुखी करा. यासाठी हे सगळं आमचा प्रयत्न आहे. बंधू, शेतकऱ्यांना 7.5 पर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकरी सन्मान योजना आणली केंद्र सरकार राज्य सरकारची आणि वर्षाला 12,000 शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही टाकण्यासाठी प्रयत्न करतोय. अनेक योजना यासाठी कालच्या बजेटमध्ये सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. मी कशासाठी सांगतोय, या योजना खऱ्या अर्थाने राबवायच्या असतील तर आमच्या या जिल्हा परिषद सदस्य जे आता निवडून जाणार आहेत, श्री देसाई आणि आपले पंचायत समिती दोन्ही सदस्य विकास चौथे आणि जयश्रीताई गाडे निश्चितपणाने या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणून आपल्याला आठवतंय की मी माझ्या भाषणामध्ये मी केलेल्या योजनांचा सुद्धा उल्लेख अनेक वेळा केला. मी ज्यावेळेला सांगत होतो की संजय गांधी नळाचं योजनेचं खातं विशेष सहाय्य माझ्याकडे आलं, विधवा भगिनीचं मेल्याचं सर्टिफिकेट आणलं तर तिला पेन्शन देण्याचा कायदा या राज्यात आला होता. जी प्रत्येक त्या भगिनी नवऱ्यानं सोडलेली पहिल्या योजनेत सोडचिठी कोर्टात आणायची होती, त्यानंतर तो कायदा मी बदलला. गावाचा कोणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी ही प्रत्येक त्या नवऱ्यानं सोडलेली आहे, म्हणून तिला पेन्शन देण्याचा प्रयत्न आपण या राज्यामध्ये केला. देशात कुठेही नाही 65 वर्षाच्या वरच्या म्हाताऱ्या वडिलांना नाही, म्हाताऱ्या आईला बंधूनो
श्रावणबाळ नावाची योजना आणली. म्हणून माझं नाव श्रावणबाळ पडलं. किती मोठं डोकं डोंगरावर त्यांचं होतं. त्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, त्यांना औषधाला पैसे मिळते, इतकी गंभीर परिस्थिती या म्हाताऱ्या लोकांची असते. म्हणून त्यासाठी आपण पेन्शन योजना आणली. दिव्यांग लोक आहेत, अपंग, जन्मापर्यंत डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, बच्चेबंद मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर त्याचं आई वडील वजं वाहत आहेत. म्हणून त्यासाठी 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जनची अट बदलली आणि ती आपण 40%वर आणली. पण आता यामध्ये 3 सुधारणा करायच्या आहेत. 1500 रुपये पेन्शन मिळते ती 2000 रुपये करायची आहे. 21,000 उत्पन्नाची मर्यादा आपल्याला 50,000 रुपये करायची आहे. 65 वर्षाचं वय आपल्याला 60 वर्ष करायचं आहे. बंधून दुसरं खातं माझ्या आलं कामगार. मला अनेक खाती आली, पण तो वेळ एवढा कमी आहे की या बांधकाम कामगारामध्ये ज्याचा उल्लेख मगाशी आपल्या जयश्री गाडे यांचे पती संजय गाडे काम करतायत त्याचं सांगितलं. ते बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचं परमेश्वरानं भाग्य मला मिळून दिलं. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा कामगार कल्याण मंडळ मी काढलं. देशाच्या तिजोरीला, राज्याच्या तिजोरीला एक पैशाला आपण हात लावला नाही. 10 लाख रुपयेपेक्षा जास्त असलेल्या खाजगी सरकारी कसलंही बांधकाम, मग इमारत असेल, बंगला असेल, टॉवर्स असतील, कालवे, धरणं, रस्ते, मेट्रो, रेल्वे, 1% सेस कायद्यानं कंत्राटदारांना भरण्याची सक्ती कायदा केला. आणि म्हणून या खात्याचा मंत्री असताना 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. म्हणून यातून किती योजना आपण आणल्या. 21 लोकांचा समावेश यामध्ये आपण केला. गवंडी घेतला, सेंटरिंगवाला घेतला, सुतार, लोहार, प्लंबर, वायरमन, त्यानंतर कालव्यावर काम करणारा, धरणावर काम करणारा, काच बसवणारा, फरशी बसवणारा, दगड फोडणारा, वाळू काढणारा, या रोजगारांवर काम करणारा, या सगळ्यांना आपण घेतलं. ऑनलाईन योजना आपण केली. नोंदी झाल्यावर आम्ही 2 पेट्या दिल्या होत्या, एक संरक्षित आणि अत्यावश्यक साहित्याची पेटी. त्यानंतर त्याच्या एका लग्नाला बंधू किंवा भगिनी नोंदणी झाली असेल त्याला 21,000 हे मंडळ देत आहे. त्याची पत्नी गरोदर असेल आणि नैसर्गिक बाळ होणार असेल तर 15,000 रुपये आणि सिजरी करायचं 20,000 हे मंडळ देत आहे. मुलं झाली तर 1ली ते 7वीला 2,500 मुला वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुला मुलीला, 10वी 11वी ते 12वी 15,000 रुपये वर्षाला, कॉलेजला 20,000 रुपये वर्षाला, 1,60,000 MBBS ला वर्षाला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं की 60,000 वर्षाला एवढी शिष्यवृत्ती मंडळ देते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मी चौकशी केली. माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली तर 89 कोटी रुपये काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले. अपघाती पडून जर दुर्दैवी मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वर्षाला. नैसर्गिकरित्या हार्ट कॅन्सर कशाने मृत्यू आला तर 2 लाख रुपये त्याच्या वर्षाला. दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन हे मंडळ देते. बंधू 51,000 रुपये त्याच्या मुलीच्या लग्नाला देते. घर बांधायला ग्रामीण भागात 2 लाख, शहरी भागात 2.5 लाख रुपये मंडळ देते. MSCIT परदेशी शिक्षण मुलांचं मोफत हे मंडळ करते. अशा अनेक योजना आपण आणल्या. दुपारच्या वेळा या कामगारांना ताजं सकस अन्न मिळणार नाही म्हणून आपण एक योजना आणली, मध्यान्ह भोजन योजना. ही होती कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि साईटवर नेऊन वाढायचं. म्हणून ते शाकाहारी होतं. आमचे कामगार खाटकूट खाणारे, ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं. मग कॉन्ट्रॅक्टर तेल वाढायला, सरकारची बदनामी व्हायला लागली. म्हणून आम्ही सुरू केलं 30 प्युअर स्टेनलेस स्टीलची 10,000 रुपयाची भांड्याचा सेट लग्नाला रुपवत देतात त्याप्रमाणे. आता नवीन अनेक त्याच्यात हे झालेला आहे. म्हणून ह्या सगळ्या योजना मी सांगितल्या ह्या राबवायच्या असतील तर म्हणजे लोकप्रतिनिधी राबवल्या पाहिजे. तुम्हाला गरिबांना, अडाणी माणसाला अधिकारी दाद देणार नाहीत, दाखले देणार नाहीत, या योजना झोपडीपर्यंत आणि चुलीपर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणून दुसरं जे काम आहे ते विधी नाही खातं बाहेर जेव्हा आलं तरी मोफत ऑपरेशन आहे, उपचार, त्याचा उल्लेख अधिक वेळा मी केला. म्हणून किती मोठं काम आहे बघा. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळा लागतात. माणसं गरिबांचं आणणार कुठलं. घर, दार, सोनं, नाणं, जमिनी, शेती विकून एवढ्या पैसे जुळणी होत नाही. म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती या धर्मादाय दवाखान्यांना शासनाने दिलेल्या होत्या. दवाखाने शेकडो कोटीच्या सवलती घेत आहेत आणि गरिबांवर उपचार करत नाही म्हणून आपण
मुख्य मालक उद्योगपती, मुख्य मालक डॉक्टर किती मोठा असला तरी त्याला 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा आपण केला. पण 18-20 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन आणि उपचार मोफत व्हायला लागले. आज दर आठवड्याला मी 25-30 पेशंट मुंबईला घेऊन जातो. म्हणून तिथे राहायला मुंबईची मी त्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांना 12-13 माणसं मी तिथं पगारावर ठेवलेली आहेत. आणि एखाद्या दवाखान्यात ऐकलं नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळं निमूटपणानं माझं ऐकतात. जो काही ज्या देवीच्या कृपेने तुम्हाला कुणाला रोग होण्याची प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका. माझ्याकडं श्री देसाईकडं आणि विकासकडे किंवा गाडीवणीकडे या. आम्ही तुम्हाला मुंबईला घेऊन जाऊ. मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून तुम्हाला तुमच्या गावात सुखरूप बांधून सोडण्याची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे ठिकाणी. म्हणून आता महात्मा फुले जे म्हणजे 1.5 लाखाची होती त्या युती क्षेत्राचा 5 लाख रुपयाची केलेली आहे. आयुष्यमान भारत ही जी नरेंद्र मोदी साहेबांची ती 5 लाखाची आहे. आता गडिंग्लजला, कोल्हापूरला सगळ्या दवाखान्यामध्ये आता हे आता अंमलबजावणी झालेली आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय. एखाद्या दवाखान्यांना पैसे मागितले किंवा हे उपचार करण्यात कुचराई केली तर त्यांचं लायसन्स रद्द करण्याची योजना रद्द करण्याचा सुद्धा अधिकार हे आमच्या सगळ्या सदस्यांना आहे. आणि म्हणून एखाद्या गरीबाला पैसा नाही म्हणून त्याला उपचार मिळाले असं एकही उदाहरण तुम्हाला आपल्याला दाखवता आलं. इतकं बळकट काम. मला सांगा लोकप्रतिनिधी आणि काय करायचं असते. विकास कामं बघा. तुमच्या मी आमदार होण्यापूर्वी तुमच्या गावागावात झालेले आता नवीन गाव आलेले सोडा. तिथं आता तसंच करायचं ठरलंय आपण. स्वर्गच करायचा आता आपण. तुमचे रस्ते असतील, तुमची देवालय 750 देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. आता आंबेवड प्रकल्प असेल, कितीतरी विकास कामं, वाचनालय, व्यायामशाळा, दलित समाजी, गावातले अंतर्गत रस्ते, हजारो कोटीचा निधी आपण आणला आणि प्रचंड काम आपण उभं केलं. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही अभ्यास करा की जर तुमच्या आमदारांना जर एवढं लोकप्रतिनिधी काम केलं असेल, कैलास म्हणजे बाबासाहेब कृपेकरांनी जो पाया घातला त्याला कळस चढण्याचं काम जर आम्ही केलं असेल तर निश्चितपणाने या उमेदवारांना निवडून द्या. म्हणून विरोधी उमेदवार टीका करण्यासाठी मी उभा नाही. पण एक सांगेन, एक अतिशय चापटर माणूस या ठिकाणी उभारलेला आहे. सगळ्यांना फसवून आता जो निधी आहे ना खर्च व्हायला आहे तो माझ्याकडे मी घेतलेला आहे आणि राजेंना मी घेतलेला आहे. माझी राजेंची चर्चा झाली परवा. वा रे वा. पुन्हा कुणाला टोप्या घातल्या. एकदा हे होऊ दे निवडणूक. माझं मत आहे अजूनही देणार. मी परवा त्यांना अनेक प्रश्न विचारले की बंटी पाटाला फसवलं, मला फसवलं, त्या राजाला फसवलं, आता माधवराव म्हाडकाला फसवायला निघाले, पुन्हा कुणाला फसवणार आहे. म्हणजे त्याला सगळ्यांना फसवून आपण शाना असं वाटते काय. अहो आम्ही 40 वर्ष या मातीत काम केलेलं आहे. 40 वर्ष सेवा केलेली आहे. आणि म्हणून मी उत्तर विभागाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो आता अजिबात या वेळा काय घडलं तर तुम्ही नापास. यायचं नाही माझ्याकडं. आता गावागावात गाफीलपणा चालणार नाही. एवढं काम करून जर काय होणार असेल तर तुम्हाला सांगतो अजिबात चालणार नाही. अशा फसव्या माणसाला बळी पडायचं नाही. कुठलं तर आपलं आणायचं, सगळा पैसा आमचाच, सगळ्यांच्या टोप्या घालायच्या. आता एकच सांगतो की मी विनंती करतो तुम्हाला, शेवटी तुमच्या हातात आहे, परंतु फसव्या लोकांच्या नादी लागू नका. आता दुसरा विचार झाला तो गरीब आहे, त्याला संधी मिळाली, राहायला नौका आहे, ठीक आहे, उमेदवारी कोणी करणं लोकशाही तर अधिकार. परंतु सगळ्यांना टोप्या घालून सगळ्यांना फसवून आपण शानोकर व्हायला निघाला असेल तर त्याला कसल्याही वेळी 4 मुंडे चितच करायची ही शपथ आज तुम्हाला मी घालायला लागला. आणि सगळ्यांनी आजमध्ये सावध व्हायचं. आपापल्या गावं ही जर वरचढ झाली नाही तर कुणीही कामाला त्यात यायचं काम नाही. आम्ही काय पब्लिक ट्रस्ट काढलेला नाही तर किंवा काही करा, खरं नाही आम्ही करणारच तुमचं हे नाही. आम्ही जर तुमचं प्रामाणिकपणानं काम केलं असेल, तुमची सेवा केली असेल, तुमचं जर आम्ही रात्री बेरात्री तुमच्याकडे आलो असेल तर ह्या वेळेला शपथ आहे माझी, फसव्या लोकांच्या नादाला लागायचं नाही. एवढं एकच काम तुम्ही करायचं. आणि गावागावात आजपासून आपण जागरण करायचं आणि प्रचंड मताने श्री देसाई, जयशीतल गाडे आणि विकास चोतेंच विजयी झाल्याची बातमीच मला कळली पाहिजे. एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. पुन्हा एकदा प्रचंड मत तुम्ही आलात, पण तुम्ही मतदानात दिसलं पाहिजे. त्या दिवशी मतदान 9 तारखेला पोचले आहे, बरोबर.
त्यावेळी मी मुंबईत आहे. कारण सुनेत्रताई पवार बहिणी आता नवीन उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता आम्ही तर काय 8-9 दिवस जाणार नाही. त्यानंतर मी आणि भुजबळ साहेब दोघंच आता सिनियर मंत्री आहेत. त्यात भुजबळ साहेब तब्येत बरी नसते, त्यामुळे मला तिथं जाऊन तिथं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आणि नंतर अधिवेशन सुद्धा आहे, नंतर बजेट येणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ही फार मोठी राजकीय जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आम्ही केलेलं काम लक्षामध्ये घ्या. या विभागाचा कायापालट केलेलं लक्षात घ्या. आपल्या गावागावात झालेली विकासाची कामं लक्षात घ्या आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आमचं जे अमूल्य योगदान आहे ते लक्षामध्ये घ्या. आणि अजित पवार यांच्यासाठी आणि माझ्यासाठी एक मत हे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे नाव तुम्ही द्या एवढी विनंती करतो आणि आपल्याला देतो. जय जय महाराज.